मुंबई गोवा महामार्गाची अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। केवळ 4.5 किलोमीटरचा महामार्ग अद्याप रखडलेला आहे। माणगाव बायपास आणि चिपळूण उड्डाणपूल सोडता 15 जुलैपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरची सर्व कामं पूर्ण करा, अशी आता नवीन डेडलाईन आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महामार्ग पूर्णत्वाचा आढावा घेणार आहेत। रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची वाटचाल अखेर पूर्णत्वाच्या दिशेने होताना पाहायला मिळते आहे। केवळ 4.5 किलोमीटरचा महामार्ग अद्यापही रखडलेला आहे। माणगाव बायपास आणि चिपळूण उड्डाणपूल सोडून 15 जुलैपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरची सर्व कामं या ठिकाणी प्रगतीपथावरती होतील, अशी नवी डेडलाईन या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। संगमेश्वर पूल, बावनदी पूल, पाली आणि लांजा शहरातून जाणाऱ्या फ्लायओव्हर यांची कामं 15 जुलैपर्यंत पूर्णत्वास होतील, असं या ठिकाणी नवीन डेडलाईन देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। 4.5 किलोमीटरचा रस्ता वगळून महामार्ग पूर्णत्वाच्या दिशेनं या ठिकाणी सुरू असल्याची वाटचाल या संदर्भातला आढावा देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढच्या आठवड्यात घेण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो 417 किलोमीटर लांबीचा रस्ता आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।